विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था सोलापूरच्या उमेदवारी अर्जावरून आज सोलापुरात जोरदार गोंधळ झाला। शिवसेनेचे नेते रमेश बारसकर यांनी भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या अर्जावर आक्षेप घेतला। त्यानंतर भाजपने काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला। यावेळी भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार गोंधळ आणि घोषणाबाजी करण्यात आली। काँग्रेसच्या उमेदवाराला जे 10 सूचक आहेत तेही मिळणं कठीण होतं। 10 घरी जाऊन कसे बसे 10 जोडणी केली, त्यात पण एक कमी पडला म्हणून खोटी सही केली। खोटी सही करायला अर्थच घेतली। आता भाजपचं काय सांगू बरं, एकूण काय 8-9 अर्ज झाले, त्यांच्या एकामुळे फरक पडतं काय? अख्ख्या जिल्ह्यातले गोळे केले तरी 4 नगरसेवक नाही त्यांच्याकडे, 4 सह्याच्या। त्यामुळे काँग्रेसची परिस्थिती एवढी ढासळलेली आहे, त्यांच्याकडे माणसंही नाही, सहकार्याला माणसं नाही। आता ही उद्विग्नता आहे त्यांचा खोटारडेपणा दिसायला लागलाय लोकांना, त्यामुळे हे असलं त्यांचं नाटक सुरू आहे। खासदार इथे नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद मध्ये एवढे वेळ दिले असते ना, त्यांना ह्या 10 ठिकाणी सह्या मागायची गरज पडली नसती। कुठंतरी खासदारचं जे अपयश आहे, एवढ्या मोठ्या काँग्रेस पक्षाचे आज एवढे जिल्ह्यात एक काळ त्यांचा राज्य असायचा, आज 4 पलीकडे 5वी संख्या जात नाही, सदस्य मिळणं, सही करायला माणसं मिळणं अवघड झालंय। खासदारांना हे जरी प्रसंग त्यांनी निवडणुकीत एवढा वेळ दिला असताना सोलापूरमध्ये राहिले असते तर ही वेळ काँग्रेसवर आली नसती। भाजपच्या अर्जावर पण आक्षेप घेण्यात आलाय, शिवसेनेच्या नेत्यांनी आक्षेप घेतलाय। नाही, त्यांनी फॉर्म जो भरलाय त्यांनी अपक्ष म्हणून भरलाय आणि त्या बाबतीत निर्णय आमचे वरिष्ठ घेतले, कारण ज्या महायुतीत ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटलेली आहे। आमचे आदरणीय राजाभाऊ राऊत साहेब आमचे उमेदवार आहेत आणि महायुतीला आम्हाला भारतीय जनता पार्टीला सुटली म्हणून आम्ही ही उमेदवारी आंदोलन जे आहे ते कुठेतरी त्यांना सही करायला 4 लोक, आंदोलनाला 4 लोक, काय आंदोलनाचं? खोट्या सह्या करणाऱ्या काँग्रेसचा